जेव्हा आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो, तर डाळ तडक्याशिवाय आपलं जेवणच होत नाही. तर हा हॉटेलसारखा डाळ तडका घरी कसा बनवायचा? चला आज आपण शिकूया. नमस्कार, माझं नाव मनीषा आहे. डाळ तडका बनवण्यासाठी मी सर्वात आधी 1 वाटी तुरीची डाळ, 2-3 चम्मचच मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे धनिया पावडर, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड केले. तसेच डाळ पचण्यासाठी जड असते म्हणून मी हिंग वापरतेच. तर इथे मी MTR या कंपनीचा हिंग वापरलेला आहे. तुम्ही बघू शकता. नंतर छान डाळ कमीत कमी 2 मोठ्या शिट्ट्या आणि स्लो गॅसवर 5-10 मिनिटं शिजवून घेतली. आता तडक्यासाठी 4-5 लसणाच्या कळी, हिरवी मिरची आणि जिरे याची छान पेस्ट बनवून घेतली. तुम्ही बघू शकता डाळ आपली छान शिजलेली आहे. डाळ जर आपल्याला घट्ट वाटत असेल तर आपण इथे गरम पाणीसुद्धा ॲड करू शकतो. चला तर मग आता आपण इथे तडका तयार करूया. तडका तयार करण्यासाठी मी आधी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे आणि लाल सुक्या मिरच्या ॲड केल्या. तसेच जे पेस्ट मी बनवली तीसुद्धा मी येथे ॲड केली. पेस्टचा कलर आपल्याला चेंज होईपर्यंत त्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे लसूण, हिरवी मिरचीची जी पेस्ट होती तिचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. लाल मिरची आपण इथं काश्मीरी लाल मिरचीसुद्धा वापरू शकतो, नाहीतर नॉर्मल मिरच्या वापरल्या तरी चालेल. कलरसाठी मी 2 चम्मच काश्मीरी मिरची पावडर वापरलेलं आहे. तसेच चवीनुसार म्हणजे थोडंसं मीठ मी ॲड केलं, कारण आधीच आपण डाळीमध्ये मीठ ॲड केलेलं आहे. आता इथे हा तडका आपल्याला या डाळीमध्ये ॲड करायचा आहे. डाळीचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आपला डाळ तडका रेडी आहे. आपण इथे आता छान यामध्ये कोथिंबीर ॲड करू. डाळ तडक्याचा रंग बिलकुल हॉटेलसारखाच बनलेला आहे. तशीच त्याची टेस्टसुद्धा तशीच बनलेली आहे. हा डाळ तडका आपण पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो. मला नक्की सांगा आणि घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.